आता कोणत्याही आजाराने मृत्यू होईल का हे बघण्यासाठी आपण आता त्याचे प्रयत्न करू आणि नंतर कॅन्सरकडे वळू. सांगा आता, अपघात योग, मृत्यू योग मी शिकवलंय तुम्हाला कशाचे कोणत्या स्थानाशी कशाचं कनेक्शन असल्यानंतर अपघात योग किंवा मृत्यू योग होतो सांगा. सर, आठव्या स्थानाचा मालक जर 6 मध्ये 12 मध्ये असेल तर कुशीत असेल, राहू केतूच्या हास्यांच्या सोबत असेल, कुशीत असेल तर अशा योगाची शक्यता. नाही नाही नाही, ते तुम्ही सांगितलं बरोबर आहे, पण तुम्ही फार विस्ताराने सांगितलं. अगदी फक्त मृत्यू योग कुंडलीमध्ये कसा असतो, अपमृत्यू योग, मृत्यू योग दोनच स्थानाशी कनेक्टेड असतो. तो सांगा कोणती दोन स्थानं. मी याच्या आधी शिकवलंय, मी सांगितलं होतं लग्नेश मृत्यूस्थानाशी कनेक्टेड असल्यानंतर अपघात योग, अपमृत्यू योग होतो. आलं लक्षात. आता आजाराचा पण योग आहे, आजार पण आहे आणि मृत्यूस्थानाशी लग्नी कनेक्शन आहे, तर मात्र त्या आजाराने हमखास त्याचा मृत्यू होणार. मगाशी कोणीतरी विचारलं की ऑपरेशन केल्यानंतर तो व्यक्ती जगेल का. आता मी असं म्हणतोय, ऑपरेशन केल्यानंतर तो मृत्यू जगेल का, तर त्याचं उत्तर मृत्यूस्थानाचा मालक जर लग्नी असेल तर ऑपरेशन करून सुद्धा हा व्यक्ती जगणार नाही. सर, माझी शंका आहे, अष्टम स्थान जर स्वामी लग्नस्थानात असेल, हा, तो पंचमेश पण असेल, समजा बुध आहे, हो, बुध आता समजा तो अष्टमात आला तर पंचस्थानात 3 आकडा. नाही, ते पुन्हा पुढचे स्टेप्स आहे, शिकवायचे आहे. आता फक्त आपला मृत्यूयोग कशामुळे येतो, तर अष्टम स्थानाचा लग्नी. आता तुमचं म्हणणं मी बरोबर आहे. आता इथे समजा इथे बुध आहे आणि इथे 3 आहे, असंच म्हणताय ना, 4 5 6 बरोबर. लाभस्थानचा मालक बुध तिथे आहे, असंच म्हणताय ना. नाही, षष्टे अष्टमेश आणि पंचमेश बुध 3 मध्ये पंचम स्थानात 3 आकडा आला. हा, 3 4 5 आणि 6, ठीक आहे. हा, 7 8, आता हा षष्टेश पण झाला, आपलं अष्टमेश पण झाला, पंचमेश पण झाला, बरोबर. हा, आपण फक्त आता मृत्यूयोग कसा होतो त्याच्याबद्दल बोलतोय. हा मृत्यूयोग झाला, आता तो मृत्यूयोग होईल का. अपमृत्यूयोग म्हटलं, आता अपमृत्यूयोग होईल का, तर नाही होणार, कारण पंचमेश पण बुधच आहे म्हणून होणार नाही. त्याच्या पुढची स्टेप्स ती. फक्त आता अपमृत्यूयोग कसा, तर मृत्यूस्थानचा मालक लग्नेशी कनेक्शन. आता एखादा मागाशी म्हटलं मी आजार खूप आहेत, आता खूप आहेत. इथे पण म्हटलं शुक्र आहे, मंगळ आहे आणि राहू पण आहे आणि याला गुप्तरोग झालेला आहे. किंवा इथं 4 आहे, 4चा इथे चंद्र पण आहे, ग्रहणयोग पण आहे. तर ह्याची ताकद कमी पडली ना सर. आता ह्यांची ताकद वाढली ना, आता याची पंचमीची ताकद कमी पडली, त्यामुळे हा डेफिनेटली ऑपरेशन केलं तरी जगणार नाही व्यक्ती. आनंद सर, कळलं. हॅलो. हो सर, समजलं. हा, तर ह्याची ताकद कमी पडली, कारण अष्टम स्थानाची ताकद वाढली आता, आणि कर्मस्थानात असं आल्यामुळे दूषितपणा वाढला. तर असं असल्यामुळे ह्याची ताकद वाढली. हा ऑपरेशन करून सुद्धा जगेल का नाही, अजिबात जगणार नाही, असं हे गणित झालं. कारण मृत्यूस्थानचा मालक सरळ इथे आहे, त्याची पंचम स्थानाची पॉवर कमी झाली, कारण तिकडे फार वाईट घडलं, काय बरंच काय वाईट घडलं. जरी इथे गुरु असला तरी सुद्धा नाही वाचणार. जरी इथे गुरु असला तरी इथे बघा भक्कम काहीतरी झालं, इकडे सगळं वेगळंच गणित झालं. कारण आजाराच्या स्थानचा मालक कर्मस्थानात, सगळंच गडबड होत गेली. हे आपण अपमृत्यू योगाबद्दल बोलतोय. आजाराने असू द्या किंवा अपघाताने सुद्धा असू द्या, हा व्यक्तीचा अपघात सुद्धा होण्याची शक्यता आहे. ज्या वेळेला मृत्यूस्थानचा मालक लग्नी असतो त्यावेळेला अपघात होण्याची दाट शक्यता असते. आता हाच बुध ह्याच बुधाबरोबर गुरु असेल समजा,
ह्याच बुधाबरोबर गुरु असेल तर आता काय होईल बघा. बरं झालं तुम्ही विचारलं. ह्याच बुधाबरोबर गुरु असेल 9, 10, 11, 12. आता बघा कोणाला सांगता येईल काय होईल. आता एक ऑपरेशन झालं व्यवस्थित नाही झाला, दुसरं ऑपरेशन करा, दुसरं ऑपरेशन झालं ठीक नाही झाला, तिसरं ऑपरेशन करा. आलं का लक्षात आता. कारण धनस्थान असे ते कनेक्टेड झालं आणि हे अजिबात ऐकणारे नाहीत कुणाला. शुक्र आहे, मंगळ आहे, राहू आहे, चंद्र आहे, कोणालाच ऐकणार नाहीत जरी तिथे बुधाबरोबर गुरु असला तरी. त्यामुळे मृत्यूयोग कायम आहे, पण 2-3 ऑपरेशन होणार. आणि मग आपण जे बघतो ते अगदी 80 वर्षाचे आहेत, 82 वर्षाचे आहेत, 85 वर्षाचे आहेत. मुलं वडिलांचं ऑपरेशन करतायत, पडूनच आहेत 5 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष. त्यांचा शनी इथे असतो मृत्यूस्थानात. असे लोक लवकर मरत पण नाहीत आणि नीट जगत पण नाहीत. शनीचा एकच उपयोग होतो त्या ठिकाणी मृत्यूस्थानात असल्यानंतर लवकर मरण येऊ देत नाही. शनीचा उपयोग त्या ठिकाणी असा होतो. कुणाला काही शंका असेल तर बोला, आपण कॅन्सरकडे जातोय. हो, हो. संसार त्याग केला असता आयुष्याचा पण त्याग होईल, हॉस्पिटलाइज पण लवकर बरं होणार नाही. हा, जर याच्याशी अजून 12व्या स्थानाचे याच्याशी कुठलं कनेक्शन आलं असतं तर मात्र खर्चावर खर्च, भरपूर खर्च करावा लागला असता आणि भरपूर खर्च करून सुद्धा तो जगला नसता. मग एखाद्या वेळेला बघा तुमच्याकडे ज्योतिषाकडे लोक जातात, अमुक वेळेत अपघात झालेला आहे आणि हा जगेल का माणूस असं विचारतात. आमच्याकडे सुद्धा येतात, मोठा अपघात झालेला आहे, ते कोमामध्ये गेलेले आहेत, आता डॉक्टरांनी खूप पैसे खर्च करायला सांगितलेले आहेत, मग ही व्यक्ती जगेल का. तेव्हा त्यावेळेची प्रश्नकुंडली मांडावी लागते किंवा कृष्णमूर्ती पद्धतीने प्रश्नकुंडली मांडावी लागते. आणि त्यावेळेची रुलिंग कुंडली मांडली की रुलिंग कुंडलीमध्ये ज्या वेळेला प्रश्न विचारलेला असेल त्यावेळेला कोणते ग्रह कसे आहेत त्यावरून समजून सांगावं लागतं की ह्या जगणार आहे की नाही जगणार. त्यावेळेची कुंडली कशी सांगते त्यावर अवलंबून असतं. आता समजलं. हा सर हा सर सर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये तिथे खूप डिटेल काढावं लागतं, पण आपल्याला ह्याच्यावरून समजत असेल जगेल की मरेल, मग त्याचा काय उपयोग आपल्याला कृष्णमूर्ती नाही. आता कसं आहे, तुम्ही पंचांगामधून जर कुंडली मांडण्याचा प्रयत्न केला तर खूप वेळ लागतो. आता तुम्हाला दाखवलंय मी 2-4 वेळा कुंडली पंचांगामधून मांडून दाखवलेली आहे. आता ते तुम्हाला घरीच प्रॅक्टिस करावं लागणार आहे. आणि जर तुम्हाला पंचांगांमधून कुंडली मांडायची नसेल, शिकायचं नसेल, त्यात वेळ वाया घालवायचा नसेल तर सॉफ्टवेअर रेडी असतात, रेडी टाका सॉफ्टवेअरमध्ये, किंवा सॉफ्टवेअर एक 7-8 हजार रुपयाला विकत मिळतो, तो नवीन घ्या विकत. त्या सॉफ्टवेअरमध्ये जन्मतारीख, वेळ, ठिकाण टाकली की त्याच्यामध्ये तुम्हाला रोलिंग कुंडली ऑटोमॅटिक येते. त्यामध्ये सगळ्या कुंडल्या ऑटोमॅटिक येतात. त्यामुळे केपी त्यात सिस्टम असते. केपी मध्ये 2च प्रकारची उत्तरं मिळवली जातात, येस किंवा नो. आवाज येतोय. हा हो सर येतो. हा, मला वाटतं चित्र अडकलंय पण आवाज येतोय. हा हा. तर केपी सिस्टम मध्ये 1 पासून 249 पर्यंतचे नंबर घ्यावे लागतात. 1 पासून 249 पर्यंतचा एक नंबर घ्यावा लागतो. ते टाकलं की एक कुंडली तयार होते त्या नंबरवरून. मग तो नंबर आला की त्या नंबरवरचं आपण त्यांना प्रिडिक्शन द्यायचं असतं आणि ते 100% गॅरंटेड असतं, कारण ते फेल जातच नाही ते रीडिंग. तर त्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच पुढे घटना घडते. केपी सुद्धा डिटेल आहे. मग त्यावेळेला त्या तुम्ही नंबर टाकला की कुंडली तयार होणार. मग नक्षत्राचा स्वामी कोण आहे, तुमचा ग्रहाचा स्वामी कोण आहे, हे सगळं डिटेलिंग मध्ये केपी मध्ये बघावं लागतं. आणि त्याच्यावरून गणित करून ते समजून सांगावं लागतं दुसऱ्या व्यक्तीला की याचं रीडिंग असं आहे किंवा तसं नाही, असं आहे ते. केपीचा अभ्यास तुम्हाला करता येईल पुढे जाऊन, काही प्रॉब्लेम नाही. केपी हँडल करणं सोपं आहे, पण
हे जोपर्यंत तुम्हाला कुंडली वाचन येत नाही तोपर्यंत केपी समजणार नाही. केपी मध्ये सध्या घुसू नका, कारण हे कळल्याशिवाय केपीचं काहीच कळणार नाही. पण प्रश्नकुंडली अशीच असते. प्रश्नकुंडली म्हणजे आपल्याला प्रश्नकर्त्याने विचारलेल्या वेळची आपण कुंडली मांडायची, म्हणजे त्याची प्रश्नकुंडली ती झाली. हे पारंपरिक पद्धतीचं हे अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्नाची उत्तरं देता येतात. हा, बोला, अजून काय विचारायचं असेल तर. सुसाईड आत्महत्या. हा हा हा, बरं झालं. असं दोन्ही पण बघा सर, हत्या याची होणार का किंवा आत्महत्या करणार का, दोन्ही पण सांग. काय होतंय, हा विषय मी शिकवतो तुम्हाला, पण युट्यूबवर टाकण्यासारखा विषय नाही. कारण एखाद्याने आपली कुंडली ती बघितली आणि त्यांनी जर तसं डोक्यात घेतलं की आपल्या कुंडलीमध्ये असे योग आहेत, तर ते जरा त्यांची मानसिकता बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन, पण मी युट्यूबला टाकणार नाही, काढून घेतो ते. मग त्याचा कनेक्शन धनस्थानाचे असेल तर धनासाठी त्याने एखाद्याला मारलं, त्याचं कनेक्शन 4थ्या स्थानात असेल तर घर, प्रॉपर्टी, जमिनीसाठी त्याने त्याला मारलं. एखाद्याचा संबंध 7म स्थानाचे असेल तर एखादा स्त्री व्यभिचार, त्याच्यासाठी त्यांनी त्याच्याशी मारलं. त्याचा संबंध बुद्धीचा असेल तर मुलांच्या बाबतीत काहीतरी घडलं आणि त्यांनी त्याला मारलं. त्याचा लाभ स्थानात असेल तर त्यांचे काय वाटाघाटी असेल, काय प्रॉपर्टी असेल, हिश्श्याचे असेल, त्याच्यासाठी त्यांनी त्याला मारलं. असं आपल्या पत्रिकेचा परिणाम कुटुंबातील सर्व व्यक्तीवरती पडतो किंवा कुटुंबातील सर्व लोकांच्या कुंडलीचा परिणाम आपल्या कुंडलीवरती, आपल्या आयुष्यात पडतो. हे लक्षात समजून घ्या. म्हणजे एकमेकाचा इफेक्ट एकमेकावरती पडतो. अशा पद्धतीनं. हा, मला विचारायचं होतं, हा, एखाद्याच्या पत्रिकेमध्ये आत्महत्येचा योग आहे, पण अशी व्यक्ती जर अध्यात्मात गेली, त्याचे कर्म चांगले असले किंवा त्याच्या आई वडिलांचे कर्म चांगले असले, आध्यात्मिक वातावरण असलं, तर तो योग टळू शकतो का? हो, निश्चित टळतो. ते सांगितलं ना, एकमेकाच्या पत्रिकेवरती अवलंबून आहे. पुन्हा असं पण असतं, म्हणजे एखाद्याच्या पत्रिकेत आत्महत्याचा योग आहे पण अपमृत्यू योग नाही, असं पण असतं. म्हणजे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा जीव गेला नाही, हातपाय मोडून जगावं लागलं, म्हणजे आधी जे जगत होता त्याच्यापेक्षा वाईट परिणामाने जगावं लागलं. असे पण योग असतात. शेवटचा पर्याय तोच आहे ना. अध्यात्म म्हणजे काय, तुमचा सॉफ्टवेअर आहे, तुमच्या मेंदूला रिफ्रेश करणारा तोच आहे ना, अध्यात्मच आहे ना. अध्यात्म म्हणजे काय, आपल्या डोक्यावरचं ओझं ईश्वराच्या डोक्यावर ठेवणं, चरणावर ठेवणं, हाच आहे ना. म्हणजे आपला प्रेशर, डिप्रेशन जे आहे सगळं आपण डिप्रेशन आपलं ईश्वराच्या चरणी ठेवतो, तिथेच आपली मुक्ती असते ना. मुक्ती म्हणजे काय, हीच मुक्ती. अतिशय उत्तम व्याख्या केली तुम्ही. हा, आपल्या डोक्यावरचं ओझं ईश्वराच्या चरणावर ठेवलंय की आपल्याला मुक्ती मिळाली. आता काय करायचं ते तू कर, मी नाही करत. हा जो विचार पद्धत आहे अध्यात्मामध्ये ती खूप चांगली आहे. आणि जे ईश्वरालाच मानत नाही तो कोणाला शरण जाणार सांगा ना. आता आम्ही एकटे असेल तर आतलं काही दुःख असेल तर आपण, असे काही दुःख असतात की आपण जोडीदाराला सुद्धा सांगू शकत नाही, ती कोणाला सांगणार. तर अशी दुःख आपण स्वामी समोर बसून रडू शकतो, स्वामींना भांडू शकतो, स्वामींसमोर वाद घालू शकतो आपण एकटे. पण जे काही देवाला मानतच नाही त्यांनी कोणाशी भांडायचं. मग तो दारू पितो, डोसतो, मग स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो, बेशुद्ध करतो स्वतःला. म्हणून अध्यात्म म्हणजे काय, तर अध्यात्म म्हणजे पूर्वजांनी आपल्या हातून चुकीची कामं घडू नयेत म्हणून दिलेले सॉफ्टवेअर आहेत. आणि आपल्या हातून चुकीचे कामं घडू नयेत म्हणून आदरयुक्त देवाची भीती घातलेलं त्याचं नाव अध्यात्म. देव असा माणसासारखा दिसत नाही पण माणसामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे देवाला आकारच नाहीये, तो जिथे प्रत्येक ठिकाणी आहे. जिथे जिथे एक ॲटम आणि मॉलिक्यूल आहे त्या ठिकाणी ईश्वर आहे. म्हणजे आपल्या पोटातही आहे, बाहेरही आहे, सर्व ठिकाणी आहे.
मग असं जर आहे तर त्याला आकारच नाही, मग आकार निर्माण कसा होईल? माणसासारखा कसा असेल तो? पण माणसामध्ये आहे ना, कारण ते ॲटम मॉलिक्यूल आपल्यामध्ये आहेत. म्हणजे त्याची व्याख्या कशी केली बघा ईश्वराची, मी तुम्हाला सांगतो. अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनाम ध्येयमाश्रिता प्राणा प्राण पचाम्यन्नम चतुर्विधम. म्हणजे मी किती मोठा आहे? तर विश्वाचा नर आहे, वैश्वानर आहे. विश्वाचा नर वैश्वानर विष्णू नारायण मी असा आहे. आणि किती मोठा आहे विश्वाचा नर वैश्वानर? तर साधे डोळ्याने दिसणार नाही एवढा मोठा आहे, एवढा सूक्ष्म आहे. किती मोठी व्याख्या केली बघा. म्हणून त्याला पुन्हा म्हटलेलं आहे ओम नमस्ते अनंताय सहस्त्रमूर्ताय. हा नाही, असं जर एखाद्याची पत्रिका आलं तर त्या व्यक्तीला नाही सांगायचं, त्याच्या बरोबरच्या व्यक्तीनं सांगायचं. कारण त्याला जर योग्य वातावरण नाही मिळालं तर तो अशी चूक करू शकतो, स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून त्या व्यक्तीला तर समजावून सांगायचं वेगळ्या पद्धतीने, पण हे नाही सांगायचं की तुझ्या पत्रिकेत अपमृत्यू आहे किंवा सुसाईडचा योग आहे. पण त्याच्याबरोबर जे राहणारी माणसं आहेत त्याला सांगायचं की घरात वातावरण असं ठेवा की त्याच्या मनामध्ये असे विचार येणार नाहीत, असं सांगावं लागतं. मग त्याचं 100% आपल्याला फळ मिळतं. आणि ते लोक तसं वातावरण निर्माण करतात आणि त्या वातावरणामध्ये तो व्यक्ती राहिल्यामुळे स्वतःला तो बदलण्याचा प्रयत्न करतो. असे प्रयोग आम्ही खूप केलेले आहेत, खूप लोकांना चांगलं समजावून सांगितलेलं आहे. कॅन्सर हा कशामुळे होतो आणि कॅन्सर शरीरामध्ये आल्यानंतर तो कोणावरती प्रभाव टाकतो? तर कॅन्सर शरीरातल्या शरीरपेशींना डॅमेज करतो, हे लक्षात ठेवा. कॅन्सर म्हणजे आज ज्या शरीरपेशी आहेत त्यांना मारण्यासाठी तो आलेला असतो. मग आपल्या शरीरातले शरीरपेशी कोणाच्या अधीन असतात? मागे सांगितलंय मी एकदा, कोण सांगेल? शरीरातल्या शरीरपेशी कोणत्या ग्रहाच्या अंमलाखाली येतात? मंगळाच्या. करेक्ट. मंगळाच्या अधीन शरीरपेशी आहेत. शरीरपेशी आहे म्हणजे जीव आहे, ताकद आहे, सेनापती आहे. आपल्या शरीरात जे चैतन्य आहे ते मंगळाच्या अधीन आहे. एक सूर्याची शक्ती असते रक्तामध्ये आणि सेल्स त्या मंगळामध्ये रक्तामध्ये मंगळ शिरत असतो. म्हणजे मंगळ हाच एकमेव ग्रह आहे शरीरपेशींना ताकद देणारा आणि जिवंत ठेवणारा. मग मंगळ दूषित झाला पत्रिकेत की कॅन्सर सारखे आजार होतात. मंगळ दूषित झाला तरच कॅन्सर सारखे आजार होतात. मंगळ कसा दूषित होत असेल सांगा? सगळ्यात आधी तुम्ही का विसरताय मला कळत नाहीये. 6-8-12 कनेक्शन असल्यानंतर हे लक्षात ठेवा, कोणताही ग्रह दूषित कधी होतो? तर 6-8-12 कनेक्शन मध्ये असल्यानंतर. सगळ्यात आधी हे उत्तर शोधून काढायचं. 6-8-12 कनेक्शन आहे का? मंगळ दूषित कसा होतो? 6-8-12 कनेक्शन असल्यानंतर. ते एक झालं. आता मंगळ अजून दूषित कशामुळे होणार? आता तुम्ही सांगत होता ते सांगा. हा, राहूची दृष्टी असेल किंवा केतूची दृष्टी असेल किंवा तो हर्षल असेल, शनी असेल त्याच्याबरोबर. बरोबर. मंगळाबरोबर राहू असेल, मंगळाबरोबर केतू असेल, मंगळाबरोबर हर्षल असेल किंवा प्लुटो असेल तर मात्र कॅन्सर होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. त्याच्याबरोबर हे ग्रह असून उपयोग नाही, तर त्याचं कनेक्शन शत्रुस्थानाशी असावं लागतं. म्हणजे कुठलंही एक स्थान घेऊ आपण. आता इथे घेऊ आपण, हे मंगळ, केतू, त्याच्या समोर आला इथे राहू आणि 8 अंक इथे आहे किंवा 1 लिहूया. मागाशी 8 लिहिला होता, 1 लिहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता मंगळ आणि केतू. मंगळ दूषित झाला म्हणजे काय? शरीरपेशींना विक करणार. दूषित झालं वातावरण. आता तो कुठल्या स्थानातून आलेला आहे? कुठल्या स्थानातून आलेला आहे?
हा, दुसरा अजून कुठल्या स्थानातून आलेला आहे? पहिल्या लग्न स्थानातून, बरोबर. आता यांनी एवढ्याने कॅन्सर नाही होणार आहे. आलं का लक्षात? एवढ्याने कॅन्सर नाही होणार आहे. अजून कॅन्सर होण्यासाठी आणि त्यातून वाचवण्यासाठी कोणते ग्रह आहेत? कॅन्सर होणे किंवा आजारातून वाचवण्यासाठी राहू असतो इथे, नाही सॉरी, गुरु असतो इथे. गुरु असेल तर तो वाचणार, त्याला काहीच अडचण नाही येणार. पण गुरु सुद्धा इथे असेल, गुरु इथे असेल तर काय झालं बघा. आता हे कोणतं स्थान आहे? दुसरं स्थान म्हणजे कोणतं स्थान आहे? कुठलं? कुटुंबस्थान, धनस्थान, अजून वाचास्थान. वाचा म्हणजे काय? तोंड, बरोबर. हा, मग इथे असल्यानंतर तोंडाचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता आहे. कुठे आलं? तोंडाच्या ठिकाणी आलं, तोंड आलं. मग तोंडाचं आता इथे कसं झालंय? तर इथे 9 आहे ना, म्हणजे काय? इथे 9 आहे, धनुराशी आहे. धनुराशीचा मालक कुठे आहे? गुरु मृत्यू स्थानात आणलाय. म्हणजे याला डेफिनेटली कॅन्सर होणार आणि कॅन्सरने मृत्यू सुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि तो आजाराच्या स्थानात आहे. त्यामुळे जर गुरु चांगल्या ठिकाणी नसेल तर डेफिनेटली त्याचा मृत्यू होऊ शकतो. आणि अजून बुध वगैरे इथे असेल, बुध सूर्य, तर मग सगळंच बिघडत जातं. मग सगळंच बिघडत जातं, मग ते डेफिनेटली होतं. आता या उलट जर इथे सूर्य असेल, रवी, तरी वाचण्याचे चान्सेस आहेत. सूर्य लग्नी आला तरी वाचण्याचे चान्सेस आहेत. सिंह राशीचा मालक स्वग्रही असल्यानंतर रवी म्हणजे सूर्य, तरी ताकद वाढेल, लवकर मरणार नाही. म्हणजे आजाराशी झुंज घेत 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 खूप दिवस जगेल. पैशाचा नाश होईल, तसाच त्याच्या तोंडाचाही मृत्यू होणार आहे. म्हणजे तोंड सडणार आहे, काय होणार आहे. मी खूप लोक पाहिलेत असे, तंबाखू आणि गुटखा खाऊन आजार निर्माण करणारे, तोंडाचे ऑपरेशन होणारे, जबडा काढून टाकणारे, खूप लोकांचे असे मी पाहिलेले आहेत. आणि कितीतरी लोक आलेले आहेत माझ्याकडे हे असे. आजार झालाय, त्यातून खूप पैसा खर्च केलाय, आता खायला पैसे नाहीत, तरी पण आजार नाही नीट झाला, असे लोक खूप आलेले आहेत. तर अशा कॅन्सरचा हा झाला तोंडाचा कॅन्सर. इथे आता बघा, नुसता तोंडाचा नाहीये, आता हे डोकं पण आहे ना, इथे डोक्याचा पण कॅन्सर होऊ शकतो. जर फक्त इथे मंगळ केतू आला, मंगळ केतू राहू आला की संपला, खेळ संपला. शत्रुस्थानाशी कनेक्टेड डोक्याचा कॅन्सर. इथे आला हार्ट अटॅक किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर. करोना झाले ना मध्ये, करोना, जेवढे जेवढे करोनाने मेले तेवढे तेवढेचे मी तुम्हाला कुंडल्या सांगतो. हे फुफ्फुस आहे, हे शत्रुस्थानचा मालक इथे मंगळ, फुफ्फुस शत्रुस्थानचा मालक करोनाने गेला, शत्रुस्थानचा मालक इथे फुफ्फुसा संबंधी करोनाने गेला. आणि मग मंगळ केतो आणि असे राहू केतो युक्त गुरु वगैरे असेल तर करोनात गेलेत असे लोक, खूप गेलेत. मी पत्रिका पाहिले त्या लोकांच्या, करोनामध्ये गेलेल्यांच्या. तर हे आमचे अनुभव आहेत, ते तुम्हाला मी सांगतोय. मी आतापर्यंत तुम्हाला एवढे एपिसोड शिकवले, एवढं सगळं नॉलेज शिकवलं, हातात पुस्तक अजिबात घेतलेलं नाही. कारण माझा स्वतःचा अनुभव हे मी तुम्हाला शिकवतोय. पुस्तकातून शिक्षण झालेलं आहे माझं, तो भाग वेगळा आहे, पण हे माझं स्वतःचं अनुभव आहे. ते स्वतःचे अनुभव आम्ही तुम्हाला शिकवतोय. हा, माझ्या पुढे एक पत्रिका आहे, हा, त्यांना तोंडाचा कॅन्सर आहे. हा, तर त्यांचं लग्न सुरू आहे. सांगा सांगा मला ती पत्रिका सांगा. बरं झालं, थांबा थांबा थांबा, पूर्ण पत्रिका म्हणतो, थांबा. त्याचं प्रिडिक्शन देऊया, इतर लोकांना अभ्यासासाठी सुद्धा मिळेल. मी अशा पत्रिका मांडत असतो अभ्यासासाठी. धनस्थानात शनी गुरु आहे. बर, षष्ठात केतू आहे. इथे केतू, हो. षष्ठात केतू. हा अष्टमात चंद्र आहे. हा, बरोबर आहे ना मग आता. हा, दशमात मंगळ आहे. हा, कोणाकडे
हा हा. नंतर नामस्थानात रवी आणि बुध वक्री आहे. रवी आणि बुध. बुध वक्री आहे. बर. व्यय स्थानामध्ये राहू शुक्र आहे. हा काय हा. तोंडाचा कॅन्सर आहे. हा ते बरा होईल का काय कसं? हा. आता आमचे शिकवलेले आतापर्यंतचे लोकच सांगतील. सांगा ताई, प्रियाताई, स्नेहाताई, कामतताई, सांगा. सर आजाराचा एक मिनिट हा. सर आजाराचा म्हणजे केतू आहे. तोंडाचा आहे बघा. आधी सगळ्यात आधी तोंडाचा कॅन्सर का झाला तो बघा. हा. तर हे म्हणजे शनी आणि गुरु आला. मी म्हटलं ना, शनी राहू केतू असेल तर हे कॅन्सर घडवतात. तर ते तोंडाचं स्थान आहे म्हणून तिथे शनी आला. गुरु बरोबर तो चांडाळ योगच असतो. शनी गुरु चांगला योग नाही, पण तो आध्यात्मिक योग आहे. चांगले गोड बोलत असतील, हे व्यवस्थित बोलत असतील इतरांशी, पण त्यांना मात्र त्रास झाला. तो हा तोंडाचा आजार निर्माण झाला. बर, कुठून आलेला आहे तो बघा, चेक करा. शनी कुठून आलाय? माझ्या आजाराच्या स्थानातून आला, आजार निर्माण झाला. कुठे आला? तोंडाच्या स्थानात. तोंडाचा आजार निर्माण झाला की नाही? त्या दादाने आता पत्रिका सांगितली, तुम्हाला शिक्षणासाठी म्हणून देतोय. ही माझी पत्रिका नाही आहे, तुम्ही कोणाची नाही, दादानी सांगितले ते. बर, आता पुढे बघा. चंद्र मृत्यू स्थानात, म्हणजे गुरु पण अष्टमच्या मृत्यू स्थानात आला. हा मग गुरु कुठून आलाय? गुरु तोंडाच्या स्थानातून पाचव्या स्थानातूनच खाली आला. 5व्या स्थानातून आलाय. हा, अजून कुठून आलाय? आणि एक 5व्या स्थानातून आणि एक 8व्या स्थानातून. म्हणजे एका बाजूने आजार नीट होऊ देणार नाही, एका बाजूने आजार नीट होऊ देणार. बरोबर आहे. आता बघा, शनी कुठला आहे? षष्टम स्थानचा मालक आहे. आणि पुन्हा शनी अजून कोणाचा मालक आहे? कुठल्या स्थानचा? सप्तम स्थानचा मालक आहे. हा, आता इथे सगळं मिक्सिंग झालेलं आहे या पत्रिकेमध्ये. आणि राहू शुक्रामुळे गुटखा वगैरे काय खाण्याचं व्यसन असेल किंवा काहीतरी असेल, त्यामुळे त्यांना तोंडाचा कॅन्सर झालेला आहे. तो इथे हे वाचण्याचे 2 चान्सेस आहेत. कोण सांगेल सांगा? हा, रवी बघायला पाहिजे. रवी सर, रवी एक मिनिट, मी रवीचं बघते. रवी वाचवू शकतो. रवी वाचवू शकतो, बरोबर. सूर्य वाचू शकतो, बरोबर. सूर्य वाचू शकतो. बुध वाचू शकतोय का? बुध सर एक मिनिट हा. सर गुरु वाचू शकतो ना सर? गुरु पंचमेश वाचू शकतो. हा, तेच ना. तेच आमचे जुने विद्यार्थी आहेत ना, त्यांच्याकडून जरा विचारून घेतोय काय काय होतं ते. एक तर गुरुचं म्हटलं ना, पंचमेश वाचवतोय आणि अष्टमेश घात करतोय. तर पंचमेश वाचवतोय, हे 2 म्हणजे 35 आणि 35%, 70% ओके झालं. 35% निगेटिव्ह गुरुनी फळ दिलं. हे 65%च ओके गुरु देतोय फळ आपल्याला. 100% रवी फळ देतोय. बुध 100% फळ देतोय. हा, आणि स्वराशीत आहे सर, स्वराशीत आहे. त्यामुळे स्वराशीत आहे. बुध बळ देतो. बुध आणि सूर्य आणि गुरु हे फळ बळ देतात त्यांना. हा, आता बघा, मी काय म्हटलं तुम्हाला, आजाराच्या स्थानचा मालक तोंडाच्या स्थानात आहे म्हणून आजार निर्माण झालाय. मग शनी आजाराच्या स्थानातून आलाय, पण शनी अजून कुठल्या स्थानातून आलाय मला सांगा. मग हे सप्तम स्थान कोणाचं आहे? जोडीदाराचं. मग जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये जर विदूर किंवा विधवा योग असेल तर काय होईल? आणि त्यांच्या पत्रिकेत जोडीदाराचं सुख असेल तर, म्हणजे आता असं झालं की या पत्रिकेमध्ये अर्ध्यावर सगळे ग्रह आले. आजारातून वाचणार की नाही वाचणार, तर त्याचं सोल्युशन एकमेव आहे, ऑन डिपेंड लाईफ पार्टनर्स हॉरोस्कोप. त्यांची पत्रिका बघितल्याशिवाय हे व्यवस्थित ओके होणार आहेत की नाही हे सांगता येणार नाही.
मग त्यांच्या पत्रिकेमध्ये जोडीदारासाठी जर चांगलं ग्रहमान असेल तर यांना काहीही होणार नाही. तसंही यांना काही होणार नाही, हे वाचणार आहे, ठीक होणार आहे. पुढच्या लेक्चरला जोडीदाराची पत्रिका मागून घे. हो हो, धनाचा मात्र नाश होणार आहे. धनाचा खूप नाश होणार आहे. हा अभ्यासासाठी चांगली माहिती, जोडीदाराची पत्रिका मागून घे. हो, मागून घ्या. आणि या धनाचा मात्र नाश होतो यांचा, त्याला नाश होते. खूप नाश आहे धनाचा त्या आजारासाठी. कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे पण ती दुसरे खात. हा, धनाचा नाशच चालू आहे. ते यांनी दिले ना ती प्रॉपर्टी. रवी आणि बुधादित्य योग आहे ना लाभस्थानात. सर याला उपाय काय? उपाय आहेत, रेमेडी आहेत. रेमेडीचा विषय वेगळा आहे, रेमेडीच्या वेळेला शिकू आपण. रेमेडीज द्यायचं म्हटलं तर ते अजून खोदकाम करून काढावं लागतं. आणि जोडीदाराची पत्रिका बघितल्याशिवाय रेमेडीज देता येणार नाही. कारण त्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष निर्माण झाला असेल, किंवा त्यांच्या पत्रिकेमध्ये चांडाळ योग निर्माण झाला असेल, किंवा त्यांच्या पत्रिकेमध्ये विधुर विधवा योग निर्माण झाला असेल, तर ते बघावं लागतं. आणि त्यानुसार मग दोघांच्या पत्रिकेनुसार ठरवावं लागतं. पुन्हा तेवढंच नाहीये तर यांच्या मुलांच्या पत्रिके पण बघावं लागतं. आईचं सुख आहे, वडिलाचं सुख आहे, ते बघून मग ठरवावं लागतं. एकट्याच्या पत्रिकेवरून. हा बोला. हा हा हा, इथे अभ्यासासाठी आहे ही पत्रिका, चांगली आहे. म्हणजे लोकांना समजून, आमच्या विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासारखी चांगली आहे. तर यांच्या पत्नीची आणि मुलींची पत्रिका मागून घ्या. आपण ऑफिसमध्ये बसून तासभर देऊन यांचं प्रिडिक्शन देऊया व्यवस्थित. 100%. हा हा हा, तर अशा पद्धतीने आपल्याला प्रिडिक्शन देता येतं. आपण सर्वांनी आज खूप चांगला विषय घेतलाय, आपल्याला समजला असेल असं मी गृहीत धरतोय. आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या समोर येत राहतील. श्री स्वामी समर्थ.